दुधाची पण नदी वाहिली. वाटते काय डायनासोर? ही एक गोष्ट सांगितलेली लक्षात ठेव. दे ना. खारट लागते तो चमचा. कुठं कुठं बुडवलायस. मी तुला झोपायला चांगली गादी घेऊन देईन शेरू. सोन्याचा नाही पण चांदीचा नाही तर तांब्याचा रुपयाचा कसला तरी चमचा घेऊन नक्कीच जन्माला आलाय. माय आगाऊ पोरगा. तुमची सगळी टीम आहे, सगळी टीम. मला हे दाखव कीवर्ड्स मेन. हे पटपोरे हे लागतंय डिट्टो वरणा. माझी मम्मी टाकायची वरणामध्ये दुधी. का माहितीये इथून सुरुवात होतीये ना ऑडिओची. श्री स्वामी समर्थ. अरुला आज टिफिनला डायनासोर हवाय. आता काय करायचं, डायनासोर शेपचं कुकी कटर तर नाही आहे आपल्याकडे. मग काय झालं, आज तसंही त्याला वडे द्यायचा बेत होता. चिकन मटणासोबत जे वडे आपण बनवतो ते त्याला आवडतात, पण आज तो गोल वडा खायला नको बोलत होता. त्याला डायनासोर शेपचाच हवा होता. मग आता काय करायचं, तर एक आउटलाईन सर्च केली सिम्पल आणि वडा थापला आपला नॉर्मल जसा दिसतोय तो. आणि त्याला त्या आउटलाईनने साधारण सुरीने कापून घेतलं, बाकीचा पार्ट काढून टाकला आणि हा एक असा डायनासोर बनलाय. तो तळून घेतला. सी हा एक जास्त करपला माझ्याकडून. तेल जास्त गरम झालं. तसे तर तेल बंद केले. पहिले 2-3 बनवून घेते. वाटते काय डायनासोर? डायनासोर हो हो, थांब थांब, त्याला पण बनवायचं आहे आता. पाऊस पडतोय म्हणजे आता काय करावं लागेल, रेनकोट शोधावे लागतील. आरुसा मी त्या दिवशी शोधून ठेवलेला अडीनडीला पटकन. माझं पण आहे माहिती मला कुठे ठेवलाय. काढते. हे बघ इथे गळतं नेहमीसारखं, आजही गळलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता तिथून येताना प्रिकॉशन्स घ्यावे लागणार आहे. स्पेशली ही पोरं धावत येतात दोघं पण. तिथे काहीतरी टाकते फडका. पावसाळ्याच्या आधी आहे गळती. AC पण चालू आहे. लाईट गेलेली ना. आज आमच्याकडे फक्त पाऊस नाही पडला, आज आमच्याकडे दूध पण पडलं. दुधाची पण नदी वाहिली. डिक्कीमधून बरंच काय काय मी काढलं आणि दूध माझ्याच्यानी हँडल नाही झालं. मला वाटलं मी पकडलं, पण ते धापकन पिशवी खाली पडली, फुटली आणि नदी वाहिली दुधाची. नुकसान झालं. काय करायचं, बरंच काय काय माझ्या हातात होतं ना, ते नेमकं दूधच पडलं आणि ते पडल्या पडल्या पटकन फुटलं. आवाज येतोय कारण आमच्या समोर आहे गावाची पंचायत आणि ती आता तोडाफोडीचं काम चालू आहे. त्याच्यामुळे हे खडखड 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 आवाज येतोय. आता आपण इथे चुलीचा सेटअप केला होता. तर पावसात आपल्याला किती करता येतं, कारण की ॲज यू कॅन सी थोडासा पाऊस पडला तर हे थोडंसं पाणी आलेलं आहे. आय एम नॉट शुअर की आता तिथे कंटिन्यू करता येईल की नाही. तरी आज कमी पाऊस पडला. आता जेव्हा पाऊस वाढेल तेव्हा तर हे सगळंच ओलं 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 होऊन जाईल. सो इथे करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. बघूया एवढं होईल तेवढं शूट करायचं जितके दिवस शक्य आहे. मग काहीतरी दुसरा उपाय शोधायला लागेल. पहिले आपण लावूया दिवा स्वामींसमोर. रेनकोट घातला ना, गरम झाला, पण आज गार वाटलं, बरं वाटलं रस्त्यावरून. नाही तर रोज नुसतं रखरख रखरख. आज मस्त डोळ्याला शांती वाटत होती. तर गार वारा लागत होता. रेनकोट असला तरी गाडीवर बरं वाटत होतं. अरू ना सोन्याचा नाही पण चांदीचा नाही तर तांब्याचा रुपयाचा कसला तरी चमचा घेऊन नक्कीच जन्माला आलाय. कारण त्याला काय ना काय चांगले चांगले गिफ्ट्स भेटत असतात. एक नवीन काय रे, वाव, एवढं कोणी दिलं एवढं सगळं? नानीनी नाही दिलंय. हे कोणी दिलं माहितीये? त्या आजी आहेत ना, कोळी आजी आहेत ना, मम्मा नानीची फ्रेंड, त्या आजीने दिलंय. त्यांना बोल थँक्यू आजी. वेलकम नाही, थँक्यू बोलायचं. थँक्यू आजी. बरंच काय काय आणलं बाईंनी. बाबा बाबा, किटकॅट पण आणि कलर्स पण. ए मला दे ना कलर्स, दे ना. अच्छा काय करतोले, अच्छा काय करतोले. उद्या देणार म्हणला चालेल मला, तू देते दे पण दे हो, नुसताच बोलून हो नको मोकळा, समजला? हा नाही 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 नाही, मला फक्त बघू दे. इथे पण लागलं वाटतं काय त्याच्या त्या जॉईंटला, म्हणून त्याला दुखते मला वाटतं पाय सरळ करताना जरा असं. नाही नाही नाही, आम नाही धरलाय, तर साल्टा निघालाय फक्त. खालच्या बाजूनी पण, म्हणून कदाचित त्याला ते. अच्छा हे फक्त स्टिकर आहे. कोणी लावला आणि तो? मीच लावलाय ना. चहा कॉफी काहीतरी होतं ना त्याच्यात.
हा कॉफी. हा आणि येल्लो बंदूक मध्ये पाणी आहे आणि व्हाईट बंदूक मध्ये काय आहे? खारी. खारी. ओके. आणि तू काय बनवून देतोयस मला? ज्यूस. अच्छा. चहा, कॉफी, खारी पासून ज्यूस. ओके. मम्मा हे भूकी लागली. दादू मला भूकी लागली, मला खाऊ दे ना. टेस्टी. खारट लागते तो चमचा. कुठं कुठं बुडवलायस. बस ना, संपला. फिनिश. आय एम अ गुड गर्ल. मी सगळं फिनिश केला. अरुला स्कूल मधून आणायला गेले, सगळे भिजले. एवढा जोराचा पाऊस आला. पहिले तर त्याला रेनकोट घातला आणि त्याला घालेपर्यंत माझा पूर्ण चौथा झाला. आणि त्याच्यात पण काय झालं, रेनकोट मी गाडीतून बाहेर काढला डिक्कीतून आणि तो कठड्यावर ठेवला. तो कठड्याच्या पलीकडे पडला, एक पीस. माझ्याकडे फक्त स्कर्ट उरला, वरचं जॅकेट कठड्याच्या पलीकडे पडलं आणि ते आणायला पूर्ण असं त्या बिल्डिंगला फेरी मारून जावी लागली. त्याच्यामुळे मी अगदी पूर्ण भिजले. त्याचे शूज आहेत समोर. चला मंडळी, आम्ही निघतोय. आजचा दिवस चालू करतोय. म्हणजे जेव्हा लक्षात असतं की आपल्याला ब्लॉग करायचा आहे तेव्हा मी कॅमेरा ऑन करते. शेरू तुला फटकावीन मी. आणि तू कशाला तिची मस्ती करायला जातोस? हा, भुंकायला येते ती, तुला प्रेम करायला येते. तू तिला मस्त्याड्या करतोस, मग ती पण उड्या मारतो तुझ्या अंगावर. काल होता भरपूर पाऊस संध्याकाळी, त्याच्यामुळे गाडी आम्ही ठेवली आईकडेच, ज्या गाडीने मी रोज जाते येते. तर नवरा न्यायला आला काल पाऊस असल्यामुळे. मग आता आम्ही कारनी चाललो आहे, कारण तो परत आता सोडणार नाही. तर आम्ही कसं जाणार, गाडी तर तिकडेच आहे. चला शेरू, तू येते आमच्यासोबत? चल, आम्हाला कॉन्टेंटची कमी आहे. शेरू तू येतेस? 5 मिनिटाचं कॉन्टेंट दिलास तरी मी तुला झोपायला चांगली गादी घेऊन देईन. शेरू, पावसाळ्यात तू मस्त झोप. ॲक्च्युली आरुषची जुनी ब्लँकेट आहेत ना, जुनी म्हणजे न वापरलेली चांगली ब्लँकेट आहे, ती आणायला पाहिजे. ती तिला होतील आता पावसाळ्यात, थंडीत बिंडीत. ही ना गाडी डाडा ती काढायची, परत ती आतमध्ये टाकायची कशाला. ओके चला. तशी काय घाई नाही आहे पोचायची, पण वेळेत पोचलेलं केव्हाही चांगलं. माझी टीम ऑलरेडी आली असेल, त्यांचं काम तर चालू झालं असेल, पण मी कधी पोचेन असं मला झालं आहे. आता नवरांनी झाला आहे, पण थोडंसं पाणी कमी पडलं आहे गाडीमधलं, तर बघा पाणी टाकतो आहे. प्लस कसं आहे, सध्या पावसाळ्यामध्ये गाडीवर फॉग वगैरे येतो ना काचेवर, त्याच्यामुळे त्यांनी जरा सोल्युशन टाकलं आहे. पुसेपर्यंत 5 मिनिटं जातील. तोपर्यंत मी बसून काय करू, म्हणून मी आपलं माझं काम चालू केलं. तसेही अदरवाईज माझ्या लक्षात राहत नाही. एकदा दुसऱ्या कामांमध्ये घुसल्यावर माझ्या लक्षातच राहत नाही की आपण ब्लॉगर आहोत. वी नीड टू ब्लॉग व्हॉट वी आर डुईंग अँड आय फॉरगेट टू डू दॅट. व्हॉट आर यू डुईंग माय आगाऊ पोरगा? व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट इज दॅट? काही रूम फ्रेशनर नाही आपलं, सॉरी कार फ्रेशनर मधलं ते हे आहे. हा गाडीचं आमच्या स्विफ्टचं काम थोडंसं निघालेलं एसीचं, जे करून घेतलं. कालच ती गाडी रिपेअर होऊन आली, तर काल एसी बरोबर चालला, पण आज एसी चालत नाहीये. पुन्हा जो प्रॉब्लेम होता तो परत आलेला आहे. आणि पावसाळ्यात एक तर फॉग जमा होतोय आतमध्ये, एसी चालू नाही आहे त्याच्यामुळे. कॉम्प्रेसरची मॅग्नेटिक कॉईल असते. हा, तर मग आता उपाय काय, समोरचं दिसलं पाहिजे. सो आपण हीटर चालू केलेलं आहे. गरमी सहन करूया चालेल, पण फॉग नको. समोरच्या काचेवर काय आपल्याला आता दिसायला पाहिजे. कधी इमर्जन्सीमध्ये असल्यास तर ही एक गोष्ट सांगितलेली लक्षात ठेव. एका ST ड्रायव्हर दादांनी सांगितलेली आहे आणि खूप जणांच्या पॉझिटिव्ह कमेंट्स होत्या की तुमचा उपाय खरंच असरकारक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण सांगते, माझ्या नवऱ्याला पण सांगते, शॅम्पू थोडासा घ्यायचा रुमालावर किंवा मायक्रोफायबर क्लॉथवर आणि तो आतल्या बाजूनी फिरवायचा काचेवरती, म्हणजे फॉग जमा होत नाही, समोरचं दिसतं. पाऊस आला, वारा आला, समूलागली नाचू, थेंब टपोरे. आज आरू गेला वेचू. आम्ही आहोत रायगडमध्ये. रायगड अलिबाग. सो रायगड, पालघर आणि कुठला ठाणे, रत्नागिरी हे काही जिल्हे सांगितलेत की या काही दिवसांमध्ये अतिशय पाऊस पडणार आहे आणि तो पडतोय. लिटरली खूप जास्त पाऊस पडतोय. समोरचं दाखवते मी. अरुच्या स्कूलला तर सुट्टीच आहे, अरुची झाली आहे मज्जा. अरू काय करतोय, काहीतरी काढतोय. माझी टीम कशी येईल का? बाय. काय झालं? अच्छा सॉरी.
टाईट नाही पकडणार आता मी का तुला. पकडलंस त्याला टाईट तू? सॉरी सॉरी बाबू. असं नाही, आता मी सैल पकडलाय बघ, एकदम सैल पकडलाय. माझी टीम सगळी बिचारी पाऊस ह्यानी येते बाईकनी. आता त्यांचा चौथा झाला असेल पार. आज तू पण सुट्टी डिक्लेअर करायला हवी हो, होती actually. पावसामध्ये. Actually. कसं काय चालू ठेवलं असतं तुझं दुकान? खरंच सुट्टी आता मी डिक्लेअर करायला हवी होती. आता ते जाऊन कसं काय. जर आले नसतील तर आताच मेसेज टाक की आज तुम्हाला सुट्टी. मग आपण इथून फिरायचं का? युटर्न मारायचं का आपण? आपण अर्ध्यावर आलो तर चल आता घरी. आज जायला हवं ना कंकेश्वरला, मज्जा आली असती. या एवढ्या पावसात. एवढ्याच पावसात मजा येते कंकेश्वरला वेळे. मंडळी मी आले, माझी टीम पण आली. मला वाटलेलं कोण येत आहेत, आज कोण नाही, कारण पाऊस होता. आमची सगळी टीम आहे, सगळी टीम आहे. ही सध्या माझी आत्ताची सगळी टीम आहे. तिकडे दोघी जणी बसल्यात. ओके, आम्ही सगळे आहोत आता. मी आयपॅड विसरले घरी, मी चार्जिंगला लावला. आयपॅडवर आमचं महत्त्वाचं काम असतं, पण ते मी विसरले. व्हेरी गुड समृद्धी, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. आज सगळी टीम आली आणि मी आयपॅड विसरले. आणि मी माझा दुसरा फोन पण विसरले, कारण दोन्ही गोष्टी चार्जिंगला होत्या. आणि मी समजते मला बॅग जायला लागते, म्हणजे मी बॅगेत टाकले, पण मी विसरले. आता काय मला हे दाखव कीवर्ड्स मेन. हां, रिलेटेड व्हिडिओ टाकलास ना. फक्त थोडं वर्ड चेंज आहे. कुरिअर आलं एक. हां, आता ते कोणाचं आलंय जाऊन बघते. आपण जे बिझनेस प्रमोशन करतोय त्या रिलेटेडच कुरिअर आहे. ते जाऊन मी कुरिअर ऑफिसमधून कलेक्ट करते आता. आणि जर शक्य झालं तर मी घरी फेरी मारेन. हा पेला कोणाचा आहे? आपलाच आहे का कसं काय? शक्य झालं तर घरी फेरी मारेन आणि आयपॅड प्लस फोन माझा घेऊन येईन. कारण पाऊस थोडा कमी आहे, जरा ओसरला आहे, पडतोय पण कमी आहे, सो मी जाऊ शकते. लेट्स सी. ओढणी नाही घेतलेली, कारण तसंही रेनकोटच घालायचं आहे. आज माझा रेनकोट आणि माझा ड्रेस मॅचिंग. इथे म्युझिक हवं आहे ना. ठीक आहे, तर पहिले तर हे आपण ह्याचं व्हॉल्यूम आपण कमी करणार. जिथे आपल्याला म्युझिक टाकायचं आहे तिथलं व्हॉल्यूम सगळ्यांचं कमी करणार. आणि मी या फोनमध्ये घेतलेले आहेत म्युझिक. ओके, जिथून आपल्याला म्युझिक घ्यायचं आहे त्या क्लिपच्या स्टार्टिंगला आलो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे ऑडिओवर क्लिक केलं. ऑडिओवर क्लिक केल्यानंतर इथे म्युझिकमध्ये जायचं आहे आणि तिथून इम्पोर्टेडमध्ये जायचं आहे. प्लसवर क्लिक करायचं. हे थोडंसं इकडे मी आणते. का माहिती आहे, इथून सुरुवात होती आहे ना ऑडिओची, म्हणून. वरण दिसायला वरणासारखंच दिसतंय ना. इट्स ॲक्च्युली अ सूप. कसलं सूप आहे? दुधी भोपळा आणि असं काय काय आहे त्याच्यात. काही जण बोलतात काय तू कसं हे खातेस पितेस, म्हणजे जे आमच्याकडचे मच्छी मटण खाणारे लोक आहेत, कारण आम्ही समुद्रकिनारी राहतो, आमच्याकडे मच्छी इज द व्हेरी फर्स्ट प्रायोरिटीवाला फूड. ते विचारतो तू कसं खातेस हे. पण ते कसं आहे, बारीक व्हायचं आहे कोणाला, मला, आणि मला रिझल्ट्स पण दिसत आहे, त्याच्यामुळे मला हे खावंसं वाटतं. रॅदर मी थोडंसं मन मारून खाते. तसं मन मारून नाही खाते ओके मनाने खाते, पण म्हणून खाते कारण मला आता ज्या कपड्यांमध्ये स्वतःला बघायचं आहे त्या कपड्यात आता मला स्वतःला बघायचंच आहे. त्याच्यासाठी मी जे करू शकते ते बी करणार. तर एक्सरसाइज करणं वगैरे तर माझ्याने होत नाही आहे. योगा क्लासला मी जायचे, मी मध्यंतरी थोडंसं गॅप घेतला कारण मला माझं हे टीम वगैरे सगळं स्टार्टअप करायचं होतं. फॉर दॅट आय नीडेड टाईम. मग मी सध्या जे करू शकते ते करते आहे. दॅट इज हॅव्हिंग सच काइंड ऑफ अ फूड. सात्विक फूड, असं फूड जे लवकर जिरतं, कमी तेल ग्रहण केलं जातं, साखर कमी ग्रहण केली जाते ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल फूड किंवा रेसिपीज. म्हणून जरा जेवढा पॉसिबल आहे तेवढा तरी इफेक्ट दिसतोय. चला आता मी खायला सुरुवात करते. तर तुम्ही बोलाल किती बडबडतेस आय नो, पण हे लागतंय डिट्टो वरणा. माझी मम्मी टाकायची वरणामध्ये दुधी, त्याच्यामुळे ही टेस्ट मला फॅमिलियर आहे. इट इज अ सूप आणि ह्याच्यात मसूर डाळ आहे. राईट, ह्याच्यात मसूर डाळ आहे, म्हणजे हे वरणच झालं. त्याला नाव सूपचं दिलं आहे, हे वरणच झालं. जी रेसिपी आम्ही फॉलो केली आहे त्याच्यात सूपचं नाव होतं, बट दिस इज वरण ओनली. नुसतं वरण पिते आता मी.